हाय व्यूअर्स, मी आज घेतलेले आहेत चवळीच्या शेंगा। ह्या पावशर शेंगा आहेत। हे आपण बारीक चिरून ह्याची भाजी करणार आहे। ह्याच्यामध्ये असे दाणे निघतात, निब्बर असतील तर दाणे घ्यायचे आणि कोवळ्या असतील तर शेंगा। हे पहा, इथे मी चवळीची शेंग बारीक चिरून घेतली आणि पाण्यात टाकून ठेवली आहे तिला। आता मी तुम्हाला दाखवते की आपण मसाल्यामध्ये काय काय। तर हे पहा, इथे फोडणीसाठी मी घेतलेले आहे एक कांदा मोठा, थोडासा कढीपत्ता, एक टोमॅटो। चला तर मग चवळीची भाजी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, इथे मी गॅसवरती लोखंडी कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपण टाकणार आहे थोडीशी जिरी मोहरी, चिमूटभर हिंग। जिरे मोहरी आपली तडतडतीये। मी दाखवते, इथे मी जाडसर कूट केलेले आहे शेंगदाणे भाजून, सालीसकट घेतलेले आहे शेंगदाणे। हे एक छोटी वाटी शेंगदाणे जे आपण या भाजीत झाल्यावरती टाकणार आहे। शेंगदाणा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकला कूट तरीही चालेल। आता आपण टाकायचं आहे कांदा, कांद्यासोबतच कढीपत्ता, कांदा छान लालसर करायचा आहे। हे पहा, कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता आपला टोमॅटो थोडा परतलाय, तर आपण आता याच्यात मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, हा घरगुती काळा मसाला आहे, 1.5 चमचे, आणि 1.5 चमचा मिरची पावडर। जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर गोडा मसाला वापरला तरीही चालेल, किंवा गरम मसाला, किंवा तुमचा जो घरगुती मसाला असेल तो वापरला तरीही चालेल। तर आपण हे छान परतून घ्यायचं आहे, फक्त 1 मिनिट। हे पहा, आता आपले मसाले पण परतले आहे। आपण धुवून ठेवलेली चवळीची शेंग घालायची आहे। आता आपण हे छानपैकी परतून घेऊया। आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपण लो फ्लेमवर ह्या शेंगा 5 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत। पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे। हे पहा 5-6 मिनिटं झालेली आहे।
तर आपण एक वाफ काढलेली आहे शेंगांची. तर हे बघितलं तुम्ही, शेंगांमध्ये ऑलरेडी पाणी असतं, तर ते पाणी सुटलं आहे आपण झाकण आणि मीठ घातल्यामुळे भाजीला. तर आपण अजून कमीत कमी 10 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घेणार आहे. लो फ्लेमवरच शिजवायची आहे, नाहीतर मसाले करपून जाते. हे पहा, 7 ते 8 मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवर. हे पहा, आता पूर्णपणे ना पाणी तुम्ही बघू शकता आटलेलं आहे भाजीतलं, आणि आता तेल सुटलेलं आहे भाजीला. याचा अर्थ काय की आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. तर आता ही आपली भाजी रेडी आहे. तुम्ही आता या स्टेजलाही ही सर्व करू शकता, किंवा मग ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. पहा, अशी देखील तुम्ही ही भाजी सर्व करू शकता, किंवा मग ह्याच्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी जाडसर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट केलेला आहे, तो देखील तुम्ही टाकू शकता. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका, नसेल आवडत नाही टाकला तरी ही भाजी तितकीच छान आणि चविष्ट लागते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. एकदम झटपट होणारी भाजी आहे. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही शेंगांच्या भाज्या वगैरे करताना गवार, श्रावण घेवडा किंवा चवळी कधीही पाणी टाकू नका. पाणी टाकल्यामुळे भाजीची चव बिघडते, त्यामुळे त्याच्याच पाण्यात शिजवायचं कधीही. आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली झटपट होणारी मस्त चवदार चमचमीत टेस्टी अशी चवळीची भाजी तयार आहे. कशी दिसते ही भाजी मी तुम्हाला जवळून दाखवते. दिसते ना टेस्टी यमी. तर ही चवळीची भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.